नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्यवसाय व्यवस्थापन या विषयाच्या तिसऱ्या व्याख्यानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी प्राध्यापक सोनटक्के, सहयोगी प्राध्यापक आणि वाणिज्य विभाग प्रमुख आणि आपला विषय शिक्षक. मित्रांनो, मागच्या वेळेस सांगितल्याप्रमाणे आज आपण ऑनलाईन तिसरं लेक्चर घेत आहोत. या तिसऱ्या लेक्चरचं जे काही टायटल आहे ते आहे व्यवस्थापन प्रक्रिया आणि व्यवस्थापन स्तर. यापूर्वी पण मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला जो काही अभ्यासक्रम दिलेला आहे त्यापैकी काही अभ्यासक्रम आपल्याला ऑनलाईन पूर्ण करायचा आहे आणि त्यामुळे आपण पुढील काही लेक्चर, काही व्याख्यान हे ऑनलाईन पद्धतीने घेणार आहोत. मागच्या व्याख्यानाचा विचार करता आपण मागच्या व्याख्यानाला व्यवस्थापनाचं कार्य कोणकोणतं आहे, म्हणजे शेवटी पर्यायाने व्यवस्थापकाला कोणकोणती कार्य करावी लागतात आणि त्या कार्याचं वर्गीकरण आपण मागच्या लेक्चरमध्ये केलं होतं. ते आहे पूर्वतयारीचं कार्य आणि अंमलबजावणीचं कार्य. प्रत्यक्ष कार्याला सुरुवात करण्यापूर्वी जी अनेक कार्य करावी लागतात त्याला आपण पूर्वतयारीचे कार्य म्हणतो आणि प्रत्यक्ष जेव्हा उत्पादनाचं कार्य म्हणा किंवा काम करायचं असेल तेव्हा त्यावेळेस जे कार्य करतो त्याला आपण अंमलबजावणीचं कार्य म्हणतो. ते आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं होतं. मित्रांनो, आजचं लेक्चर आणि या लेक्चरसाठी आवश्यक असलेलं आपल्यासाठी ज्ञान म्हणजेच आपण काय करायला हवं होतं हे मी मागच्या लेक्चरला सांगितलं होतं. व्यवस्थापन प्रक्रिया काय आहे आणि त्या व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये समाविष्ट घटक कोणकोणते आहेत हे तुम्हाला मी वाचून यायला सांगितलं होतं. शिवाय व्यवस्थापनाचे स्तर कोणकोणते आहेत त्याचाही थोडासा अभ्यास, थोडंसं वाचन आपण करणं आवश्यक होतं, जेणेकरून पुढचं व्याख्यान किंवा आपण जे आज शिकणार आहोत ते तुम्हाला समजणं सहजतेने शक्य होतं. चला तर मित्रांनो, आपण आजच्या या व्याख्यानाकडे वळूया. व्यवस्थापन प्रक्रिया. आपण यापूर्वी बघितलेलं आहे की व्यवस्थापनामध्ये अनेक कार्य करावे लागतात आणि हे कार्य सतत आणि नियमित चालू असतात आणि म्हणून असं म्हटलं जातं की व्यवस्थापन एक नुसतं कार्य नसून व्यवस्थापन ही एक प्रक्रिया आहे जी नियमितपणे आणि सतत चालू असते. आणि म्हणून व्यवस्थापन प्रक्रिया म्हणजे काय किंवा व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये विविध क्रियांची सुरुवात आणि शेवट यावर नियंत्रण ठेवलं जातं आणि म्हणून व्यवस्थापन प्रक्रियेत व्यवस्थापनाची विविध कार्य जी विशिष्ट क्रमानं आणि वेळेवर पूर्ण केली जातात त्या विशिष्ट कार्यांना म्हणजे विविध कार्यांनाच आपण साधारणपणे व्यवस्थापन प्रक्रिया असं म्हणत असतो. प्रक्रिया आणि कार्य यामध्ये थोडा फरक आहे हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. प्रक्रिया एक प्रोसिजर आहे, कार्य एक फंक्शन ज्याला म्हणतो आपण ते. आणि व्यवस्थापन प्रक्रिया का आहे, कारण ती सतत चालणारी आहे. ती एका विशिष्ट ठिकाणी थांबत नाही. एक कार्य पूर्ण केलं की त्या कार्याशी सुसंगत असं दुसरं कार्य करावं लागतं आणि म्हणून ते सतत चालत असतं. सतत चालणारी ही एक प्रक्रिया असल्यामुळेच आपण व्यवस्थापन ही एक प्रक्रिया आहे असं म्हणत असतो. मग ही प्रक्रिया मात्र एका विशिष्ट पद्धतीने आणि क्रमाने चालली पाहिजे. विशिष्ट पद्धतीने आणि क्रमाने जेव्हा व्यवस्थापनाचं कार्य चालतं तेव्हा त्यालाच आपण व्यवस्थापन प्रक्रिया असं म्हणत असतो. मग या व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो हे सुद्धा आपल्याला बघणं आवश्यक आहे. मग या व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये काही बाबींचा किंवा घटकांचा समावेश होतो. ते कोणकोणतं? तिथे आहे नियंत्रण म्हणजेच देखरेख करणं, कंट्रोल करणं
अनेक कर्मचारी काम करतात तेव्हा ते कर्मचारी योग्य पद्धतीने काम करत नसतील तर त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने दडपण आणावं लागतं, वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना सल्ला द्यावा लागतो, वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करावं लागतं. आणि या सल्ल्याची मार्गदर्शनाची गरज त्यांना आहे किंवा नाही हे बघण्यासाठी व्यवस्थापना प्रक्रियेमध्ये नियंत्रणाला फार महत्त्व आहे. संघटन क्रिया ही एक क्रिया आहे. अनेक व्यक्तींचा समूह मिळून संघटन तयार होते. तेव्हा हे संघटन प्रक्रियेमध्ये काय केलं जातं तर अनेक कर्मचाऱ्यांना एकत्र करून त्यांचा एक समूह निर्माण करून त्यांना त्यांचे उद्देश काय आहेत ते सांगावे लागतात. ते एकत्र का आलेत, काय कारणं आहेत ते त्यांना सांगावं लागतं आणि हे संघटनेच्या मार्फत केलं जातं. या संघटन प्रक्रियेमध्ये समन्वय साधणं हे सुद्धा अंतर्भूत आहे. एक वाक्यता निर्माण करणं, एक कर्मचारी दुसऱ्या कर्मचाऱ्याच्या कार्याशी सुसंगत आहे, संबंधित आहे हे त्यांना सांगणं आणि त्या पद्धतीने त्यांना कार्य सोपवणं आणि ते कार्य ते योग्य पद्धतीने पूर्ण करतात किंवा नाही हे बघणं हे सुद्धा या ठिकाणी या व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये समाविष्ट आहे. कर्मचाऱ्यांना कार्य प्रवृत्त करणं, अभिप्रेरित करणं हे मी तुम्हाला त्या व्यवस्थापनाच्या कार्यामध्ये समजून सांगितलं होतं. तेच ही व्यवस्थापनाची एक प्रक्रिया आहे, सतत चालणारी प्रक्रिया आहे. म्हणून कर्मचाऱ्यांना वेळोवेळी संमोहित करणं, कार्य प्रवृत्त करणं, त्यांना प्रेरणा देणं की जेणेकरून ते अधिक कार्यक्षमतेने काम करतील आणि हे अभिप्रेरित करण्याचं काम या व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये समाविष्ट होतं. संचालन करणं, निर्देशन करणं आपण हे व्यवस्थापनाच्या कार्यामध्ये सुद्धा बघितलं. तेच या ठिकाणी या व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये समाविष्ट आहे. कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणं, जो ज्या लायकीचा आहे, काम ज्याप्रमाणे आहे त्या प्रकारचं काम त्या कर्मचाऱ्यांनी करण्यासाठी योग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचं काम या व्यवस्थापनाच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट होते. प्लॅनिंग करणं, नियोजन करणं, एक योजना आखणं, त्या योजनेप्रमाणे भविष्यात आपल्याला काम करावं लागतं आणि म्हणून प्लॅनिंग करण्याचं काम या व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये समाविष्ट आहे. याशिवाय मित्रांनो, आपल्याला या भागामध्ये व्यवस्थापनाचे वेगवेगळे स्तर आहेत, वेगवेगळ्या पायऱ्या आहेत, ज्याला आपण पातळ्यासुद्धा म्हणतो. त्या पातळ्या कोणत्या आहेत त्याचा अभ्यास, त्याचा उहापोह आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. तर व्यवस्थापनाची जी अनेक कार्य आहेत ते अनेक स्तरावर केली जातात. त्या स्तरांची चर्चा वेगवेगळ्या व्यवस्थापन तज्ज्ञांनी वेगवेगळ्या प्रकारे केलेला आहे आणि म्हणून अनेक व्यवस्थापन तज्ज्ञांनी व्यवस्थापनाचे वेगवेगळे स्तर आहेत असं सांगितलेलं आहे. पण साधारणपणे व्यवसायाचे जे काही कंपनीचे जे काही स्वरूप आहे, त्यांचा आकार आहे, त्यांच्याकडे असलेला तांत्रिक घटक आहेत आणि त्या व्यवसायाची व्याप्ती आहे, या आधारावर साधारणपणे व्यवसायाच्या व्यवस्थापन स्तराची व्याप्ती अवलंबून असते. आणि असं जरी असलं तरी सर्वमान्य असे 3 स्तर व्यवस्थापनाचे आहेत. ते 3 स्तर म्हणजेच उच्च व्यवस्थापन स्तर ज्याला आपण टॉप मॅनेजमेंट म्हणतो, मध्यम व्यवस्थापन स्तर ज्याला आपण मिडल मॅनेजमेंट लेवल असं म्हणतो आणि कनिष्ठ व्यवस्थापन स्तर ज्याला आपण लोअर मॅनेजमेंट लेवल असं आपण म्हणत असतो. तर या 3ही व्यवस्थापन स्तराची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यामध्ये आपण पहिलं व्यवस्थापन स्तर जे आहे ते म्हणजे वरिष्ठ किंवा उच्च व्यवस्थापन स्तर ज्याला आपण टॉप मॅनेजमेंट असं म्हटलेलं आहे. मग या टॉप मॅनेजमेंटमध्ये म्हणजेच उच्च व्यवस्थापन स्तरामध्ये कोणाकोणाचा समावेश या ठिकाणी होतो. साधारणपणे हे उच्च व्यवस्थापन स्तर काय करते तर व्यवसायाची धोरणं ठरविण्याचं काम करते आणि म्हणून व्यवस्थापनाची धोरणं ठरविणारं जे काही व्यवस्थापन आहे ते म्हणजे टॉप मॅनेजमेंट किंवा वरिष्ठ व्यवस्थापन स्तर. मग या वरिष्ठ व्यवस्थापन स्तरामध्ये जे काही वेगवेगळे अधिकारी आहेत त्यांचा कोणत्या अधिकाऱ्यांचा समावेश होतो तर सर्वप्रथम म्हणजे मालक ज्यांना आपण भागधारक म्हणतो, हे वरिष्ठ व्यवस्थापनामध्ये येतात. त्यांच्याखाली संचालक मंडळ, त्यांच्याखाली मुख्य कार्यकारी अधिकारी. कधीकधी या संचालक मंडळ हे संपूर्ण व्यवसायाची देखरेख किंवा पाहणी करू शकत नाही, कारण ते अनेक कंपन्यांचे संचालक असतात
आणि म्हणून अशा वेळेस कंपनीकडे लक्ष देण्यासाठी हे संचालक मंडळ आपल्यापैकीच एखाद्या व्यक्तीची पूर्ण वेळ संचालक म्हणून नियुक्त करतात. त्यालाच अनेकदा कार्यकारी संचालक किंवा प्रमुख संचालक असंही म्हटलं जातं. तर त्याची पण नियुक्ती या वरिष्ठ व्यवस्थापन स्तरावर केलं जातं. मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रमुख व्यवस्थापक, चीफ मॅनेजर आपण ज्याला म्हणतो, इत्यादी लोकांचा समावेश या वरिष्ठ किंवा उच्च व्यवस्थापन स्तरामध्ये केला जातो. मग या उच्च व्यवस्थापन स्तरामध्ये जे काम करणारे अधिकारी आहेत त्यांचे अधिकार किंवा कार्य कोणकोणते आहेत, तर एक म्हणजे व्यवसायाची धोरणं ठरविणं, व्यवसायासाठी त्या धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी योग्य प्रकारच्या योजना आखणं, या योजनेनुसार अनेक विभाग त्या ठिकाणी काम करत असतात, तेव्हा त्या अनेक विभागामध्ये समन्वय साधणं, एकवाक्यता, सहकार्याची भावना निर्माण करणं, नियोजन करणं, म्हणजेच उद्या जे करायचं आहे ते आज ठरवणं म्हणजे नियोजन करणं आणि त्या नियोजनाप्रमाणे काम होते आहे किंवा नाही हे बघणं म्हणजेच नियंत्रण करणं, असे विविध कार्य या वरिष्ठ व्यवस्थापन स्तरावर केली जातात. मित्रांनो, व्यवस्थापन स्तरावरचं दुसरं व्यवस्थापन स्तर म्हणजेच मध्यम व्यवस्थापन स्तर, ज्याला आपण मिडल मॅनेजमेंट असं म्हणत असतो. मग या मिडल मॅनेजमेंटमध्ये कोणकोणत्या अधिकाऱ्यांचा समावेश होतो ते सुद्धा बघणं आपलं काम आहे. मग यामध्ये म्हटलेलं आहे विभागीय व्यवस्थापक. अनेक विभाग असतील तर या अनेक विभागांवर नियंत्रण ठेवणारा जो व्यवस्थापक असतो त्याला विभागीय व्यवस्थापक म्हणतात. या विभागीय व्यवस्थापकाच्या हाताखाली म्हणजेच विभागीय व्यवस्थापकाच्या मार्गदर्शनाखाली अनेक विभाग प्रमुख त्या ठिकाणी असतात, ते काम करत असतात. या विभाग प्रमुखांच्या खाली उपविभाग असतात, उपविभाग प्रमुख असतात, ते सुद्धा त्या ठिकाणी काम करत असतात. ते या सर्वांना एकंदरीत मध्यम व्यवस्थापन स्तरावरील अधिकारी आहेत असं म्हटलं जातं. मग या मध्यम व्यवस्थापन स्तरावरच्या अधिकाऱ्यांचं कार्य काय आहे, त्यांचे अधिकार काय आहेत, तर त्यांचं कार्य असं आहे, एक म्हणजे उच्च व्यवस्थापनाने ज्या काही योजना आखलेल्या आहेत, जे काही धोरणं ठरविलेले आहेत, त्या धोरणांचं विश्लेषण करणं. कारण ते विश्लेषण जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत कोणी कोणतं काम करायचं हे कळणार नाही, कशा पद्धतीने करायचं हे कळणार नाही. आणि म्हणून हे जे मध्यम व्यवस्थापन स्तर आहे ते उच्च व्यवस्थापनाने ज्या काही वेगवेगळ्या धोरणांची अंमलबजावणी करायला सांगितलेले आहे त्या धोरणांचं विश्लेषण करण्याचं काम यांचं आहे. शिवाय जी काही उच्च व्यवस्थापनाने जी काही उद्दिष्टे ठरविलेली आहेत त्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी संघटन रचना करण्याचं काम हे व्यवस्थापन स्तर करत असते. योग्य प्रकारच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचं कामसुद्धा हे मध्यम व्यवस्थापन करत असतं. आणि या कर्मचाऱ्यांच्या मदतीने धोरणांची अंमलबजावणी कशी केली जाईल आणि ती अंमलबजावणी झाली पाहिजे याकडे लक्ष देण्याचं कामसुद्धा मध्यम व्यवस्थापन करतं. शिवाय कर्मचाऱ्यांच्या काही अडचणी असतील, त्यांच्या तक्रारी असतील आणि काही कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून काही शिफारसी आल्या असतील, प्राप्त झाल्या असतील, तर ते वरिष्ठ स्तरावर पोहोचवणे हे सुद्धा काम या मध्यम व्यवस्थापनाचं आहे. शिवाय कधीकधी या कर्मचाऱ्यांच्या अडचणी, समस्या, तक्रारी हे आपल्याच स्तरावर सोडविण्याचं कामसुद्धा हे मध्यम स्तरावरील व्यवस्थापन करत असतं. यानंतर मित्रांनो, आपलं तिसरं आणि शेवटचं व्यवस्थापन स्तर आहे ते म्हणजे कनिष्ठ, ज्याला आपण निम्न किंवा पर्यवेक्षीय व्यवस्थापन स्तर असं म्हणत असतो. मग या व्यवस्थापन स्तरामध्ये कोणकोणत्या अधिकाऱ्यांचा समावेश होतो? मग कार्यालयीन व्यवस्थापक असेल, पर्यवेक्षक असेल, निरीक्षक असेल, फोरमन असेल, काही ठिकाणी त्याला सुपरवायझर म्हणतात, विक्रेते, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक आणि त्यांच्या हाताखाली काम करणारे कामगार, या सर्वांना एकंदरीत कनिष्ठ व्यवस्थापन स्तर असं म्हटलं जातं. मग या कनिष्ठ व्यवस्थापन स्तराचं काम कोणतं आहे किंवा त्यांचे अधिकार काय आहेत याचा विचारही आपण या ठिकाणी करणार आहोत. मग यामध्ये पहिलं कार्य आहे उच्च किंवा मध्यम स्तरावरील अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार काम करणं. वरिष्ठ स्तरावर धोरणांची आखणी केली जाते. मध्यम स्तरावर त्या धोरणांचं विश्लेषण आणि ते काम कसं करायचं हे ठरवलं जातं आणि प्रत्यक्ष काम करून घेण्याचं काम या कनिष्ठ व्यवस्थापन स्तरावर केलं जातं.
कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्व करणं अनेकदा या जे काही कर्मचारी व्यवसायामध्ये काम करत असतात त्यांचा प्रतिनिधी म्हणूनही सुद्धा अनेकदा या कनिष्ठ व्यवस्थापन स्तराला काम करावं लागतं. कारण त्यांच्या अडचणी असतील, समस्या असतील, त्या वरिष्ठ आणि मध्यम स्तरापर्यंत जनरली पोहोचवल्या जातात. कर्मचाऱ्यांकडून प्रत्यक्ष काम करून घेणं हे सुद्धा या ठिकाणी निम्न स्तरावरच्या अधिकाऱ्यांचं किंवा व्यवस्थापनाचं आहे. कर्मचाऱ्यांच्या अडचणी असतील, तक्रारी असतील, त्यांच्या काही समस्या असतील किंवा शिफारसी पण असतील, त्या मध्यम स्तरावरील अधिकाऱ्यांच्या मदतीने उच्च व्यवस्थापनावर किंवा उच्च व्यवस्थापन स्तरावर पोहोचविण्याचं काम हे कनिष्ठ व्यवस्थापन करत असते. म्हणजेच एक प्रकारे कर्मचारी आणि मध्यम व्यवस्थापन स्तर यांचा दुवा म्हणून या कनिष्ठ व्यवस्थापन स्तरावरच्या अधिकाऱ्यांना काम करावं लागतं. शिवाय कर्मचाऱ्यांवर प्रत्यक्ष देखरेख ठेवणं, त्यांचं निरीक्षण करणं, ते चांगल्या पद्धतीने काम करतात किंवा करत नाही हे बघणं, हे सुद्धा या कनिष्ठ व्यवस्थापनाचं काम आहे. म्हणजेच प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांकडून काम करून घेण्याचं महत्त्वाचं कार्य या कनिष्ठ व्यवस्थापन स्तरावर केलं जातं. तर अशा पद्धतीने मित्रांनो, या ठिकाणी व्यवस्थापनाची 3 स्तरं आहेत. त्या 3 स्तरावर कोणकोणते अधिकारी काम करतात, त्यांचं काम कोणतं आहे हे आपण बघितलेलं आहे. यानंतर मित्रांनो, आपल्याला काही गृहपाठ या आजच्या व्याख्यानाअंतर्गत करायचं आहे. त्यामध्ये व्यवस्थापन प्रक्रियेत समाविष्ट कोणकोणती घटक आहेत, व्यवस्थापनाचे विविध स्तर कोणते आणि व्यवस्थापनाच्या विविध स्तरांचं कार्य कोणकोणतं आहे, हे तुम्हाला या ठिकाणी गृहपाठामध्ये पूर्ण करायचं आहे. मित्रांनो, पुढील व्याख्यान जे आपलं आहे ते व्याख्यान असेल व्यवस्थापकीय तज्ज्ञ किंवा विचारवंत आणि त्यांचं व्यवस्थापन कार्यामध्ये कोणकोणतं योगदान आहे ते बघायचं आहे. त्यामध्ये आपण पहिले व्यवस्थापन तज्ज्ञ F.W. टेलर यांचा अभ्यास करणार आहोत. त्यामुळे तुम्ही थोडंफार का असेना पण F.W. टेलर यांचं व्यवस्थापनात योगदान काय आहे याबद्दल थोडं वाचून या, म्हणजे आपल्याला पुढचं लेक्चर घेणं सहज शक्य होईल. तुम्हाला सुद्धा हे व्यवस्थापनाच्या योगदानामध्ये F.W. टेलरने कशा प्रकारचं योगदान दिलं हे सहजतेने तुमच्या लक्षात येईल. म्हणून त्याप्रमाणे तुम्ही अभ्यास या ठिकाणी थोडा करून या, म्हणजेच आपल्याला पुढलं व्याख्यान घेणं आणि समजणं तुम्हाला सहज शक्य होईल. धन्यवाद.